अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। डॉक्टर JG पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटीचा 81वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वासराव पाटील होते। प्रमुख पाहुणे म्हणून शिवज्ञ फाउंडेशन संचालक किरण चव्हाण आणि दीपक चव्हाण होते। सुभाष देशमुख, रवींद्र गायकवाड, संभाजी लिंगायत यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश, वही, पेन, स्कूल बॅग आणि रोख पारितोषिके वाटप करण्यात आली। मधुकर कासार, रमेश शेळके, संभाजी लिंगायत आदी दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले। 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले। मुख्याध्यापिका UD शेळके यांनी प्रस्ताविका संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला। माजी मुख्याध्यापक RS परदेशी, शिवराम भडके यांनी संस्थेच्या इतिहासावर भाष्य केले। किरण चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाची आणि आपल्या शाळेमध्ये चाललेल्या सर्व स्तुती उपक्रमांची माहिती सन्माननीय मुख्याध्यापक यांनी आपल्यासमोर मांडली। मित्रहो, भगवंतांनी गीतेमध्ये म्हटलं, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी सुखदुःखा समशीतेष्णु। त्याचबरोबर म्हटलं की बुद्धिर्मान्यव समीप्रिया। ज्यांच्याकडे बुद्धी असते असे बुद्धिमान लोक मला खूप जास्त आवडतात। आणि तुम्ही आपण सर्वजण त्या बुद्धीच्या क्षेत्रामध्ये, ज्ञान देण्याच्या क्षेत्रामध्ये आहोत। विद्यार्थी असेल तो ज्ञान ग्रहण करतो, शिक्षक असेल तो ज्ञान देण्याचं काम करतो। आणि म्हणून ही सगळी परिस्थिती आणि हे सगळं सुरू असताना जगामधल्या अनेक गोष्टींचा अनुभव आपण घेत असतो, अनेक परिस्थिती आपल्यासमोर येत असते आणि त्यामधून मग माणूस म्हणजे काय आणि माणुसकी म्हणजे काय हे आपल्या सर्वांना ज्ञात असतं। आजच्या कार्यक्रमाचे 2 मुख्य अंग आहेत। एक, आपल्याला संस्थेचा वर्धापन दिवस साजरा करायचा आहे आणि दुसरा, विद्यार्थ्यांना मदतीच्या स्वरूपामध्ये आपल्याला मदत द्यायची आहे। आणि मदत कोणाच्या माध्यमामधून, तर ज्यांच्या ठाई माणुसकी वसते, ज्यांच्याकडे माणूस धर्म आहे, माणुसकी धर्म आहे, यांच्या माध्यमामधूनच माणुसकी होत असते। एक छोटीशी 1 मिनिटाची गोष्ट तुम्हाला सांगतो आणि मुख्य कार्यक्रमाकडे मी वळतो। एक छोटा ट्रॉला असलेला मच्छीमार समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जातो आणि अचानक समुद्र खवळतो। समुद्र खवळल्यानंतर त्या लाटांमध्ये त्याचा ट्रॉला पलटी होतो आणि तो समुद्रामध्ये डुबायला लागतो। त्याच्याबरोबरचे सगळे जे मासेमारी करणारे होते ते सगळे वाहून जातात, समुद्रामध्ये त्यांचा मृत्यू होतो। परंतु त्यापैकी एक जो मच्छीमार असतो त्याच्यामध्ये जीवन जगण्याची दुर्दम्य अभिलाषा असते आणि तो मच्छीमार मात्र पोहत असतो आणि असे 5 दिवस निघून जातात। पोटात अन्न नाही, परंतु त्याला जीवन जगायचे आणि असं पोहत असताना त्याला जीवनाची अभिलाषा असते। असं करत असताना बांगलादेशाच्या जवळ असलेल्या कुतुबदिया नावाचं एक बेट आहे, सत्य घटना, की त्या बेटाच्या जवळून जाणारा एक प्रवासी जहाज, एक व्यापारी जहाज, त्या जहाजाच्या एका खलाशाला दूरवर काहीतरी हलताना दिसतं आणि त्याला वाटतं की इथे काहीतरी आहे। चांगलं निरखून बघितल्यावर दिसतं की तो एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे। आणि म्हणून त्या खलाशाने त्याला वाचवण्यासाठी त्याच्यासमोर जे लाईफ सेव्हिंग जॅकेट असतं ते तो फेकतो। पहिल्या प्रयत्नामध्ये त्याच्याकडून काही ते धरल्या जात नाही, परंतु नंतर त्याला दिसतं की त्याची हालचाल सुरू आहे, त्याला जीव वाचवायचा आहे। आणि म्हणून लगेच त्यांनी त्यांच्या त्या जहाजाचं, व्यापारी जहाजाचा टर्न घेतात, त्याचं थोडं पुढे जातात आणि दुसरं जॅकेट फेकतात। दुसरं जॅकेट फेकल्यानंतर तो मच्छीमार जो असतो तो ते जॅकेट पकडतो आणि लगेच आपल्या जहाजावर असलेल्या क्रेनच्या साहाय्याने त्या माणसाला ते वरती काढतात। आणि वरती काढल्यानंतर त्या जहाजावर असलेले सगळे खलाशी आनंद उत्सव साजरा करतात। तर मित्रांनो, त्या खलाशांनी माणूस वाचवलेला नसतो, तर माणुसकी वाचवलेली असते। आणि अशा पद्धतीनं हे जग कोणावर कायम आहे, तर हे जग ज्यांच्याकडे माणुसकी आहे त्यांच्यामुळेच कायम आहे। आणि म्हणून अशा माणुसकी संपन्न व्यक्तिमत्वांचा सत्कार, की जे आपल्या शब्दाला ओ देतात, आपल्या शब्दाला प्रतिसाद देतात आणि जगामध्ये असलेलं दुःख, जगामधले असलेलं दारिद्र्य, जगामधले असलेली निरस्ता निघून जाण्यासाठी तन मन धनाने प्रयत्न करतात, अशा महानुभावांचा, अशा दात्यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथे करणार आहोत। आज 17 जुलै दी शेंदुर्णी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी आपल्या संस्थेचा वर्धापन दिन, या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या विनंतीला मान देऊन अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे आदरणीय कृषीभूषण विश्वासरावजी शेळके, विवेक भाऊ, मंदोरदादा नाईक, भडके साहेब,
आमच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ, गावातून आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, शिक्षणप्रेमी मंडळी, ज्यांनी आपल्याला बक्षिसांची आपल्या विद्यार्थ्यांवर भरभराट केली, असे सर्व मान्यवर, सगळ्यांचं प्रथमतः स्वागत करते. वर्धापन दिन म्हणजे वाढदिवस. आता आपला वाढदिवस असला तर आपण करतो, तसाच आजचा संस्थेचा वर्धापन दिन. आपण वाढत जातो, आपण वाढतो म्हणजे आपलं वय वाढतं, आपलं वय वाढतं म्हणजे आपण वार्धक्याकडे जातो. पण ज्या काही संस्था असतील, या संस्थांचा वाढदिवस म्हणजे त्यांचं वय जरी वाढलं तर त्या फोफावत जातात, विस्तारत जातात, मोठ्या होतात, नावलौकिकाला प्राप्त होतात. म्हणून संस्थांचे वर्धापन दिन हे मोठ्या उत्साहात आपण साजरा करतो. अशी ही आपली संस्था आज विस्ताराने मोठी झालेली आहे, नावारूपाला आलेली आहे. आपल्याला सर्वांना या आपल्या संस्थेचा खूप अभिमान आहे. जशी विद्यार्थी संख्या वाढत गेली आणि विज्ञानाने प्रगतीकडे झेप घेतली, तसंच त्याप्रमाणे आपल्या काळासोबत आणि त्यानुसार निर्णय घेण्याची क्षमता आपल्या सर्वांमुळे कालसापेक्ष बदल आपल्या संस्थेमध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसतो. सुरुवातीचे दिवस खूप खडतर होते, ज्यावेळेला आपली संस्था उभारली. आता ही संस्था कशी उभारली गेली तर पूर्वी इंग्रजांच्या काळात शेंदुर्णीला एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये बापूसाहेबांनी पोस्ट ऑफिस जाळलं आणि पोस्ट ऑफिस जाळल्यानंतर शेंदुर्णी गावाला सामूहिक दंड झाला. हा सामूहिक दंड 10,000 रुपयांपर्यंतचा होता. दंडाची रक्कम जमा झाली आणि दंडाची रक्कम जमा झाल्यानंतर या दंडाच्या रकमेचं करायचं काय हा विचार जेव्हा समोर आला, त्यावेळेला एका क्षणात आपल्याला इंग्रजी शाळेची स्थापना करायची आणि त्या दंडाच्या रकमेतून दि शेंदुर्णी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटीचा जन्म न्यू इंग्लिश स्कूल शेंदुर्णी या नावाने 17 जुलै 1944ला झाला. आज 81 वर्ष आपल्या संस्थेला पूर्ण होत आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांमध्ये वाढ होताना दिसते. विद्यार्थी फक्त वाढतातच नाही तर त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते आणि या गुणवत्तेत वाढ झाल्यामुळे आज प्रत्येक घरातून विविध शाखांवर, विविध पदांवर आपले विद्यार्थी खूप मोठ्या पदांवर नावलौकिक मिळवताना आपल्याला दिसतो आणि त्याच्याचमुळे आपल्या संस्थेचं नाव आज महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेलं आहे. माझे समोर बसलेले विद्यार्थीसुद्धा पुढे चालून या संस्थेच्या भरभराटीमध्ये निश्चित हातभार लावतील, जास्त मार्क्स मिळवतील आणि पुढे जातील याची मला खात्री आहे. वर्धापन दिन दरवर्षी आपण आपल्या शाळेतसुद्धा डॉक्टर जे पंडित माध्यमिक विद्यालयातसुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन आपल्या शाखेवर सुद्धा आपण करत असतो. त्याच्यामध्ये गुणवत्तेत वाढ झाल्यामुळे SSC परीक्षेत पहिले आलेले, SSC परीक्षेत विविध विषयात पहिले आलेले अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव बक्षीस रूपाने केला जातो. शिक्षणासाठी दीनदलित ज्यांपासून किंवा गणवेशापासून, पुस्तकांपासून वंचित ठेवू नये, त्यांना सगळ्यांना ते मिळतात. आता 5वी ते 8वी पर्यंतची पुस्तकं शासनाकडनं मिळतात, पण 9वी 10वीच्या काही विद्यार्थ्यांना पुस्तकांची खूप अडचण येते. मग अशा या अडचणी आम्ही गावातनं, पंचक्रोशीतून जे शिक्षणप्रेमी मंडळी आहे त्यांच्याकडनं देणगी स्वरूपात गणवेश आणि पुस्तकांच्या रूपाने ही देणगी मिळवून आपल्या विद्यार्थ्यांना ते मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. अशा सगळ्यांनी जे योगदान केलं त्या योगदानाबद्दल त्यांचे पण मी आभार मानते. शाळेमध्ये 90% पूर्वी 70% जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना घड्याळं, मनगटी घड्याळं दिली जात होती. गुणवत्तेमध्ये वाढ झाली, नंतर त्याच्यामध्ये बदल करून 80% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मनगटी घड्याळ देण्यात येत होती.
आता आपण आणखीन गुणवत्ता वाढण्यासाठी आणि मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून 90%पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मनगटी घड्याळ 1984 पासून ही योजना चालू आहे। ही योजना आज तागायतपर्यंत केले 90%पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे विद्यार्थी यावर्षी 7 आहेत। 6 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थिनी अशा 7 विद्यार्थ्यांना या मनगटी घड्याळाचा लाभ आपल्याला करून देण्यात येत आहे। बक्षिसांची रक्कम दरवर्षी आपल्याला वाढताना दिसते। जवळजवळ यावर्षी 25,000पेक्षा जास्त रुपयांची बक्षिसं देऊन मुलांचा गुणगौरव करण्यात येत आहे। तसंच शालेय उपयोगी पुस्तकं, वह्या, कंपास बॉक्स आणि गणवेशांबद्दल आम्ही विवेक भाऊ जाधव, नंतर हे जामनेरचे शिवाज्ञा एंटरप्राइजेस, त्याच्यानंतर गणेश भाऊ बाविस्कर या लोकांकडे गेलो। या शिक्षणप्रेमी मंडळींनी एका क्षणात गणवेश द्यायला होकार दिला, त्यांचे मी मनापासून आभार मानते। कापून दिली म्हणजे बघा, माजी विद्यार्थी जे आहेत या माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या योगदानातून आपल्या शाळेला असे विविध जसं बक्षिसं मिळतात, गणवेश मिळतात, पुस्तकं मिळतात, तसं याही बाबींकडे गावातली आपली माजी मंडळी नेहमीच आपल्या हाकेला साथ देत असतात। या सगळ्यांचं मी पुनश्च एकदा शाळेच्या वतीने, विद्यालयाच्या वतीने आभार मानते। बापूसाहेबांबद्दल 2 ओळी सांगते फक्त। शिक्षणाचा पाया रचला, जीवनाचे अत्तर झाले। शिक्षणाचा पाया रचला, जीवनाचे अत्तर झाले। बापूसाहेब तुमच्या योगदानाने भविष्य मुलांचे उज्ज्वल झाले। तुम्ही ठरले भाग्यविधाते, सोपी केली अवघड वाट। तुम्ही झाले भाग्यविधाते, सोपी केली अवघड वाट। अंधार होता अज्ञानाचा, तिथे उगवली नवी पहाट। अज्ञान होता अंधाराचा, तिथे उगवली नवी पहाट। दीनदलितांच्या जीवनाचे केले सोने, तुमच्यासारखा परीस पुन्हा न होणे, तुमच्यासारखा परीस पुन्हा न होणे। परंतु आचार्यांच्या या पावलावरच आज आपले संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड हे आपल्याला त्याच नेटाने पुढे नेण्याचा आणि आपल्या विद्यार्थ्यांना जे प्रयत्न करत आहेत त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते। आपण सर्व विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिलात आणि बक्षिसांची भरभराट करून दिली, त्यासाठी विद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानते आणि माझ्या प्रास्ताविकाचे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाही तुमचा। बेटे सावधान, एकदम ताट बसा बरं, बोलू नका आता। 17 जुलै संस्थेचा वर्धापन दिवस। वर्धापन दिनाचे अध्यक्ष आपले मार्गदर्शक कृषीरत्न विश्वासराव भाऊ शेळके, आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शकांमध्ये रामेश्वर तांडा येथील मंदोर काका नाईक, आपल्या लोहाऱ्यातील आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करणारे भडके साहेब, आपण केव्हाही आवाज दिला तर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असे शहापुऱ्याचे आमचे मित्र ईश्वर भाऊ परदेशी, आपल्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य उत्तम तात्या शेळके, आपले ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक दिगंबर काका, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी, इथं उपस्थित आजूबाजूला बसलेले माझे माजी विद्यार्थी आणि शाळेवर प्रेम करणारे माता भगिनी आणि आपले विद्यार्थी, या विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, संस्था वर्धापन दिन याचा खरा हेतू त्या दिवशी संस्थेचा पाया कसा रचला गेला, संस्था कशी स्थापन झाली याविषयी आणि संस्था कशी वाटचाल करते याविषयी माहिती सांगणं गरजेचं आहे। मी त्याच्यावर बोलतो फक्त। मित्रांनो, आपल्या देशामध्ये इंग्रजांचा काळ होता। इंग्रजांच्या काळात आपल्या देशात इंग्रजांनी आपल्या अनेक चांगल्या गोष्टींवर घाला घातला
प्रत्येक गोष्टींना ते विरोध करायचे. आपल्याला कोणतीही गोष्ट ही सहज मिळाली नाही, त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि आपल्या काही महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या मिळवून घेण्यासाठी. जसं शिक्षण हे फार महत्त्वाचं हक्क आहे आपलं, आणि ते आपल्याला मिळावं म्हणून या शिक्षण संस्थेची स्थापना थोडक्यात कशी झाली, थोडक्यात परत एकदा जसं मॅडमने सांगितलं त्याच्यात थोडक्यात मी भर घालतो आणि सांगतो. क्रांतिकारक जहाल गटानुसार काम करत होते. मवा हे राजकीय पुढारी नेते त्यानुसार काम करत होते देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. आणि क्रांतिकारकांमध्ये एक महत्त्वाचा भाग होता, त्यांचं कोणतंही काम हे आक्रमक असायचं. करायचं ना तर जोरात करायचं, नाही तर नाही. आणि विशेष म्हणजे त्यांना माहिती होतं की आपल्याला काय होणार आहे, पकडलं तर फाशीच होणार आहे. आणि त्या काळात इंग्रज फाशीच द्यायचे, हे लक्षात असू द्या. क्रांतिकारक त्याचा विचार करत नव्हते. 1907ला सुरुवातीला क्रांतिकारकांनी जेव्हा लढा सुरू केला तेव्हाच शेंदुर्णीचे पहिले क्रांतिकारक रामचरण तिवारी हे पुढे आले. यांनी विचार केला नाही आणि यांनी ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यासाठी लढा दिला. त्यांना सुरुवातीलाच 1907ला फासावर लटकवलं. मग शेंदुर्णीतल्या सर्व पंचक्रोशीतल्या, शेंदुर्णी म्हणजे एक गाव नाही, शेंदुर्णीचा सर्व परिसर, या सर्व परिसरातल्या क्रांतिकारकांनी हा विचार केला आणि सर्व यापुढे आपण कोणत्याही लढ्यात आक्रमकपणे लढायचं. मग त्या काळात कोणते लढे होते? सर्वात महत्त्वाचं संयुक्त महाराष्ट्र, गोवा मुक्ती, हैदराबाद मुक्ती संग्राम, असे अनेक लढे होते. त्याच्यात हैदराबाद मुक्ती संग्राम हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानुसार आपला हा जो काही शेंदुर्णी परिसर आहे हा त्यानुसार यायचा आणि मग क्रांतिकारक या विरोधात आवाज उठवायचे. आणि असाच हळूहळू करत 1942चा काळ आला. 1942च्या काळामध्ये फार मोठा लढा झाला इंग्रजांच्या विरोधातला, तो शेवटचा होता. आणि नंतर आपल्याला काय मिळालं? स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. आणि मग 1942च्या लढ्यात सुद्धा आपल्या ह्या शेंदुर्णीतल्या क्रांतिकारकांनी फार मोठा संघर्ष केला, लढा दिला. आणि त्याच्यामध्ये मिश्रीलाल मारवाडी असतील, सुखलाल गुजर असेल, असे काही अनेक क्रांतिकारक पुढे आलेत, ते सुद्धा शहीद झालेत. आणि याच क्रांतिकारकांमध्ये 2 महान क्रांतिकारक होते. त्याच्यात डॉक्टर साने, काकासाहेब साने म्हणायचे त्यांना, आणि दुसरे होते आप्पासाहेब रघुनाथराव गरुड. हे दोघे क्रांतिकारक होते. आणि या क्रांतिकारकांनी देखील याच पद्धतीने लढा दिला. आणि आपल्याला काही मिळून घ्यायचं असेल तर ही संधी आहे. आणि मग त्यानुसार सुखलाल गुजर आणि मारवाडी यांनाही फाशी झाली. मग या लोकांनी आक्रमकपणे आंदोलन केलेत, उठाव दिला, लढा दिला. आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावर दंड लादला पूर्ण शेंदुर्णी पंचक्रोशीत. आणि तो दंड इतर लोकांनी विचार केला की हा काय प्रकार आहे, विनाकारण कशाला दंड द्यायचा आपण. आणि मग त्यांनी त्यासाठी फार मोठा लढा दिला, त्यासाठी संघर्ष केला. आणि शेवटी सरकार नरमलं. आणि मग सरकारने काय केलं, तोच पैसा परत केला. आणि काकासाहेब साने, आप्पासाहेब रघुनाथराव गरुड यांनी त्या काळात त्या पैशांचा विनियोग संस्थेच्या वर्धापनात केला. आणि आपली संस्था 17 जुलै 1944ला स्थापन झाली. आता बापूसाहेबांचा काय रोल आहे, तो एक महत्त्वाचा भाग. आचार्य गजाननराव गरुड हे सुद्धा एक क्रांतिकारक होते. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात मुक्ती संग्राम जो झाला, हैदराबाद असेल किंवा संयुक्त महाराष्ट्र असेल, त्याच्यामध्ये बापूसाहेबांनी देखील सहभाग घेतला. आणि 105 त्या काळात हुतात्मे झाले होते, म्हणजे मारले गेले होते. आणि त्यात आपले बापूसाहेब सुद्धा नेतृत्व करायचे अशा या क्रांतिकारकांचं. आणि त्याच्याच एका लढ्यामध्ये बापूसाहेबांजवळनं सुद्धा एक गोळी मारलेली त्यांच्या कानाजवळनं गेली आणि ते बाल वाचलीत. हा एक विचार लक्षात ठेवा. असे हे बापूसाहेब यांनी देखील या लढ्यात सहभाग घेतला आणि जे काही चांगलं करता येईल त्यात त्यांनी त्यांचं योगदान दिलं. आणि नंतर मित्रांनो, बापूसाहेब गरुड संस्था स्थापन झाल्यानंतर आपल्या संस्थेचे चेअरमन झालेत, संस्थापक झालेत. पहिले त्यांनी ती संस्था स्थापन केली. त्यांचे वडील होते रघुनाथराव आप्पा गरुड, हे लक्षात असू द्या. आणि बापूसाहेबांची जी आई होती त्या या शेंदुर्णीच्या पहिल्या महिला सरपंच होत्या. तर अशा पद्धतीचा एक चांगला वारसा लाभलेले बापूसाहेब होते. मग बापूसाहेबांनी आपल्याला जर काही मिळून घ्यायचं असेल तर निवडणुकात राजकारणात सहभागी व्हावं, हा त्यांचा हेतू होता. आणि तो सफल झाला. 1957ला ते विधानसभेमध्ये निवडून आले आणि सभापती झाले, सदस्य झालेत. आणि मित्रांनो, त्यांनी आपल्या संस्थेत 1960 नंतर संस्थेचा कायापालट कसा होईल आणि संस्था कशी नावारूपास येईल या गोष्टीचा विचार केला. आणि 2 गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. पहिली गोष्ट, एक इकडे बघा रे, महत्त्वाची माहिती आहे. पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाची की शाळा ही दुर्गम भागात स्थापन झाली पाहिजे, की जिथं तळागाळातल्या मुलांना शिक्षण मिळत नाही.
अशा ठिकाणी त्यांनी शाळा स्थापन केल्या. आज आपल्या 15-16 शाळा आहेत मित्रांनो. या पहिले दुर्गम भागातच होत्या. लोअर एसआई हे इथं बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ लोक, भाऊंसारखे, दिगंबर काकासारखे लोक सांगू शकतील. इथं शेंदूरवरून येणं म्हणजे पायी येणं असा एक प्रकार होता. आपली शाळा तर स्थापन केलीच, मग शिक्षक कसे येतील? शिक्षक स्वतःच्या आपला पायी यायचे चालून किंवा सायकलाने पण यायचेत. म्हणजे एवढा खडतर आपल्या लोअरेचा त्या काळाचा जुना काळ होता. तरी शिक्षक यायचेत आणि आपल्या शाळेत शिक्षणाचं ज्ञानदान द्यायचेत. आणि त्या लोकांचं नाव आज इतिहासात आपल्या शाळेत आहे. मित्रांनो, अशा दुर्गम भागात शाळा त्यांनी स्थापन केला. किती मोठं हे त्यांचा विचार होता. आणि आज तळागाळातले मुलं शिक्षण घेत आहेत. तुम्ही आपण बसलेले बघा इथं शिक्षण घेताना दिसत आहेत. हे जे आजूबाजूला बसलेले माझे विद्यार्थी हे सुद्धा याच शाळेत शिक्षण घेतलं त्यांनी. कोणी समाजकारणात, कोणी राजकारणात, कोणी इंजिनियर, डॉक्टर अशा वेगवेगळ्या पदावर आपल्या लोअरेचं नाव रोशन करताय. आपल्या ह्या सगळ्या याचा परिणाम बापूंच्या शिक्षणामुळे झाला. मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं, शाळा तिथे वसतिगृह हे बापूंचं खास वैशिष्ट्य होते. आता वसतिगृह बघतोय ना आपल्या शाळेत, हे आपल्या शाळेतच नाही, प्रत्येक शाळेत वसतिगृह आहेत. आणि का असं काय केलं इकडं बघा. त्याचं कारण मुलांना त्या काळामध्ये पैसा, शिक्षण कसं घ्यायचं हा एक मोठा भाग होता. पुस्तकं, जसं आज आपण बघतोय शालेय गणवेश, पुस्तकं हे जे लोक दान देत आहेत, ह्या सर्व प्रकार या बापूसाहेबांच्या आणि त्यांच्या ह्या कामाचा हा परिणाम आहे. आणि मग बापूंनी शाळा तिथे वसतिगृह स्थापन केलीत आणि तिथेही बरेचसे तळागाळातले मुलं शिक्षण घेत आहेत. आपल्याही शाळेमध्ये मला आपल्या वसतिगृहाचे बोसू माझे मित्र कैलास शेळके यांनी सांगितलं की सर यावर्षी आपल्या विद्यालयामध्ये, आपल्या वसतिगृहात जवळपास 45-50 मुलं आहेत म्हणे आणि तेही जातीनं हजर राहतात. खूप आनंद झाला. मित्रांनो, अशा पद्धतीच्या शाळा प्रत्येक आपल्या वसतिगृह प्रत्येक शाळेत आहेत आणि ते या पद्धतीचं कार्य या संपूर्ण शाखांमध्ये आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. येवलेसे लोप लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. स्वर्गीय आचार्य बापूसाहेब गजाननरावजी गरुड यांनी हा वेलू लावला आणि आज आपण बघतोय की अन टू द लास्ट, म्हणजे चोपड्यापासून तर अजून त्याच्या पायथ्यापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा वाहून नेण्याचं काम या संस्थेच्या माध्यमामधून इथे चाललं आहे. बापूसाहेबांनंतर श्री भास्करराव खंडेराव गरुड असतील, त्यानंतर आदरणीय संजयदादा गरुड असतील, यांनी अतिशय हिरारीनं आणि अतिशय उपक्रमशील असे शिक्षक आणि अशा संस्था, अशा शाखा त्याने निर्माण केल्या. आणि आज आपण पाहतो की तळागाळातील, ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी अतिशय खाजगी व्यवस्थापन जे आहे नेतृत्वामध्ये ही संस्था समर्थपणे काम करताना आपण बघतोय. शैक्षणिक क्षेत्रामध्ये चालू असलेली स्पर्धा आणि त्यामध्ये खाजगी व्यवस्थापनाने चालवलेल्या शाळा, परंतु त्या खाजगी व्यवस्थापनापेक्षाही अव्वल स्वरूपाच्या शाळा या शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेच्या, यामध्ये तीड मात्र शंका नाही. आणि म्हणून दादासाहेबांच्या प्रेरणेनं आजचा हा 81वा संस्थेचा वर्धापन दिवस अतिशय हर्ष उल्हासात आपण इथे स्वागत करतोय. आपण सर्वजण अतिशय शांततेमध्ये हा कार्यक्रम इथे पार पडतोय, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. यानंतर आपल्या स्थानिक सल्लागार समितीचे सन्माननीय सदस्य श्री फडके साहेबांना विनंती करेल की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत इथे व्यक्त करावं. धन्यवाद. च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य व्यासपीठ, या शाळेचा शिक्षक वर्ग, गावकरी मित्रांना आणि विद्यार्थी मित्रांना, कंटाळाला असेल तसं सांगा, म्हणजे मी अगदी थांबून जातो या क्षणाला. फक्त 2च मिनटं बोलणार आहे, जास्त नाही. आज संस्थेचा वर्धापन दिन. आज संस्थेचा वर्धापन दिन 81 वर्ष या संस्थेला झालेली आहेत. आता वर्धापन दिनाचं महत्त्व काय सांगायचं. खरं तर या ठिकाणी मी तुमच्यासमोर जे बोलायला उभं राहिलेलो आहे ते या संस्थेची निर्माणी आहे. त्या काळामध्ये या गावामध्ये ही जी शाळा नसती तर कदाचित पुढच्या शिक्षणासाठी माझ्या पालकांनी मला गावाबाहेर पाठवलं नसतं. ती कुवत नव्हती. ही मोठी देणगी आहे. तुमच्यासमोर बोलतो आहे तर ही संस्थेचीच देणगी आहे. संस्थेमुळे मला ही संधी मिळाली. मी शिकलो, वाढलो, मोठं झालो, नोकरी केली. हे सगळे उपकार या संस्थेचे. ही शाळा इथे नसती तर कदाचित या गोष्टी आल्याच नसते. हा एक भाग. खरं तर आजच्या कार्यक्रमाचे 2-3 टप्पे पडतात. पहिला भाग संस्थेचं वर्धापन दिन आहे. दुसरं या शाळेशी संबंधित गावातून पालकांनी वेगवेगळ्या पद्धतीने जी मदत केलेली आहे, देणग्या दिलेल्या आहेत, त्यांचा सत्कार हा एक दुसरा टप्पा. आणि तिसरा जो टप्पा आहे, ज्यांनी शैक्षणिक
गुणवत्ता संपादन केलेली आहे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार. आता यामध्ये गावातील वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला जी काही शाळेला मदत केलेली आहे, हा एक स्तुत्य उपक्रम आहे. मदत हा भाग तर आहेच, पण त्याचबरोबर शाळा आणि पालक यांच्यातील नातं बऱ्यापैकी घट्ट या निमित्तानं होत असतं. हा सहसंबंध असणं गरजेचं आहे आणि तो इथे प्रकर्षाने जाणवतो. आता बऱ्याच वेळा काही लोकांच्या मनामध्ये अशी शंका येते की शाळेला मदतीची काय गरज आहे. खरं तर आता या सगळ्या शासनाच्या ध्येयधोरणांचा जर आपण अभ्यास केला तर एकेकाळी शाळेला वेतनेतर अनुदान मिळत होतं. वेतनेतर अनुदान पूर्णपणे बंद केलेलं आहे. इमारत भाड्यापोटी काही रक्कम मिळत होती, ती पण नाही दिलेली. आणि शालेय कामकाज करत असताना दैनंदिन खर्च हा पूर्ण करणं बऱ्याच अंशी संस्था चालकांना किंवा शाळेला मुख्याध्यापकाला खूप कठीण जातं. म्हणून ज्या गरजा आहेत, कारण आता मुलांच्या संदर्भामध्ये आपली विद्यार्थी संख्या जरी वाढत असली असं जरी आपल्याला म्हणायचं असलं तरी पण येणारा काळ अतिशय कठीण आहे. दिवसेंदिवस विद्यार्थी ही शोधावी लागतात, धुंडावे लागणार आहेत. त्याला अनेक कारणं आहेत. ती कारणं त्या खोलात आपल्याला जायचं पण नाही आहे. कारण आम्ही दोन, आमचा एक, पर्यायाने लोकसंख्या हळूहळू नियंत्रणात आलेली आहे. विद्यार्थी संख्या त्यामुळे कमी झालेली आहे. वाढतं लग्नाचं वय हे एक दुसरं कारण आहे. इंग्रजी माध्यमांकडे मुलांचा, पालकांचा फार मोठा कल झालेला आहे. त्यामुळे कारण नसताना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. तर या सगळ्या गोष्टीमुळे विद्यार्थी संख्या पुन्हा कमी होणार ही निश्चित. आणि ते टिकवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला गुणवत्ता ही टिकवली पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. खरं म्हणजे आता 90% वरती असलेल्या विद्यार्थ्यांना मनगटी घड्याळं ही आपण बक्षीस स्वरूपात दिलेली आहे. 84ला ज्यावेळेला ही योजना सुरू केली त्यावेळेला 70%, त्यापेक्षा अधिक, नंतर 80पेक्षा अधिक अशा पद्धतीने आपल्याला ते वाढवावं लागलं. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आहे की गुणवत्ता वाढली. खरं तर गुणवत्ता वाढली की गुणवत्तेचे निकष बदलले हा एक संशोधनाचा भाग आहे. संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेच्या संदर्भामध्ये निकष बदलल्यामुळे आपल्याला हे सगळं मोठ्या प्रमाणावर दिसतंय. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर या 10वी आणि 12वीच्या गुणांपेक्षा वेगवेगळ्या स्पर्धा, जसं नीट आहे, CET आहे, त्या गुणवत्तेवरच आपल्याला कुठेही प्रवेश मिळतो. आणि या गोष्टीचा आपण विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या सर्वांचं या निमित्ताने या ठिकाणी सत्कार केला. त्याची कारणं अशी आहेत की आपल्याला येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यापासून प्रेरणा मिळाली पाहिजे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने जास्तीचा प्रयत्न केला पाहिजे अशी एक त्या पाठीमागच्या अपेक्षा आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या संदर्भात मला मुख्याध्यापकांच्या बाबतीमध्ये असं म्हणायचं आहे की हा कार्यक्रम खूप मोठा होतो मॅडम. तर याचे जे 2-3 टप्पे आहेत, उदाहरणार्थ आपण गावकरी आपल्याला जी काही मदत करतात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आणि त्यानिमित्तानं आपण त्याचा सत्कार करतो, हा एक टप्पा झाला. विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा एक दुसरा टप्पा झाला. आणि वर्धापन दिन, तर शाळेचाही वर्धापन दिन आपण करतो. तर ह्या कार्यक्रमाचे जर विभाजन केलं तर ते अधिक सोयीचं होईल. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा एक टप्पा एका वेळेला घ्यायचा. पालकांचा आपल्याला जो गौरव करायचा आहे, सत्कार करायचा आहे, तो एखाद्या दुसऱ्या टप्प्यात, कारण मुलं कंटाळून जातात. तर या पद्धतीने आपण उत्तरोत्तर अधिक गुणवंतवान व्हावे अशी एक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. यानंतर मी SP पाटील मॅडम यांना विनंती करतो. श्री रितिका अनिल सिरसाट एक विद्यार्थिनी आपली शालेय साहित्य वाटपाची राहिलेली आहे. मॅडमांना विनंती करतो, रितिका अनिल सिरसाट या विद्यार्थिनीला आपल्या शुभ हस्ते वह्या आणि पेन वाटप आपण करायची. यानंतर आपल्याला इथे जमलेले सगळे मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्यात पहिली माझी ओळख करून देतो. मी शिवाज्ञा सोलर, शिवाज्ञा एंटरप्राइजेस, शिवाज्ञा प्रायव्हेट लिमिटेड याचा ओनर. मुळात मीही तुमच्यासारखाच आहे. माझं वय 21च आहे. मी अजूनही विद्यार्थी आहे. पण माझी कंपनी त्या महाराष्ट्राची नंबर 1 कंपनी रन करते. पण तुम्ही जसे आज आहात, इथे काही मुलांना पालक नाही, काही ना आईवडील नाहीत. तसंच आम्ही जेव्हा शाळेत जायचो त्यावेळेस शाळेचा खर्च भागवण्यासाठी सकाळी 7:30 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत कापूस वेचायला जावं लागायचं आम्हाला शेतामध्ये.
आम्ही 3 भाऊ आहोत. मी सगळ्यात लहान आहे. माझ्यापेक्षा 2 मोठे आहेत भाऊ होते सोबत, ते बाहेर गेलेले. आम्हाला शिक्षणाला इतकी अडचण झालेली आहे की आज आमची कंपनी जे आमच्या ज्या पोझिशनला पोचलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही विचार केला की जो त्रास आपल्याला झालेला आहे तो या समाजातून सगळं कसा कमी करायचा. आपल्याला देणारा बनवला आहे या देवाने, तर तो कसा द्यायचा. त्या अनुषंगाने शिवाज्ञा सोलर असून शिवाज्ञा एंटरप्राइजेस या असून आम्ही आता शिवाज्ञा फाउंडेशनची स्थापना केली. शिवाज्ञा फाउंडेशनचं पहिलं काम कसं करावं या विचारामध्ये मी पडलो होतो. तसंच मला सादिक तडवी सर, दीपक सरांचा फोन आला की सर असं आहे. तर म्हटलं चला, देवाने तीही संधी आपल्याला दिली की पहिली सुरुवात आपण तुमच्या शाळेतून आपण इथं करत आहोत. शिवाज्ञा फाउंडेशन आज म्हणजे या शाळेला जी पहिली मदत झाली ती खूप छोटीशी आहे. दरवर्षी आपण ही वाढवत जाणार आहेत. दरवर्षी आपण काही विद्यार्थ्यांना दत्तक घेणार आहे. त्यांच्या राहण्या खाण्यापासून शिक्षणापासून पूर्ण एज्युकेशनचा खर्च हा शिवाज्ञा फाउंडेशन करणार आहे. शिवाज्ञा फाउंडेशन ही फक्त विद्यार्थ्यांनाच नाही, रुद्राश्रम गौशाळा प्लस या निसर्गाला आम्ही सोलर लावतो. सोलर म्हणजे काय, आता तुम्ही लहान आहात तुम्हाला माहीत नसेल, पण मी कळून देतो की सोलर ही ग्रीन एनर्जी आपण बनवतो जेणेकरून ही सृष्टी वाचावी, निसर्गाला चालना मिळावी, निसर्ग वाचावा यासाठी आम्ही कार्यरत आहोत. त्यासाठी आम्ही ग्रीन सोलर लावतो. सोलर लावल्यासोबत आम्ही प्रत्येक कस्टमरसोबत आता एक सोलर एक झाड पण आज लावतो आहे. आणि त्याच प्रसंगाने याच माध्यमातून आमचं जे इन्कम आहे त्याचं 5% आम्ही शिवाज्ञा फाउंडेशनला डोनेट करतो आहे, जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना, वृद्धाश्रमाला, गौशाळांना किंवा इतर सामाजिक कार्यांना ही समाजामध्ये मदत व्हावी. आणि त्याची पहिली सुरुवात ही आपल्या शाळेतून झाली. याचा मला चांगला आनंद वाटतो आहे. अशीच मदत माझ्या फाउंडेशनकडून तुम्हाला घडत यावी, प्रत्येक वर्षी व्हावी ही अपेक्षा ठेवतो. इथे माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझ्या जुडते. मित्रांनो, मित्र कसा असावा तर मित्र असं हृदय असावा, मित्रा कर्णासारखा दानशूर असावा. आणि आम्ही भाग्यवान आहोत, सादिक सर आणि मी, की तसा मित्र आम्हाला या सोलरच्या माध्यमातून मिळाला. खूप खूप धन्यवाद किरण भाऊ. यानंतर आपला जास्त वेळ न घेता कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य भाऊसाहेब कृषीभूषण विश्वासराव पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करावं. पण तरुण आहात का म्हातारे? मग तरुण कसे बसतात? शेवटी या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे, ह्या मातीतून चैतन्य गावे. आदरणीय व्यासपीठ, सर्व गुरुजन वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, जास्त बोलत नाही, 2च मिनिटात संपवतो. किती मिनिटात? काही 1 मिनिटात संपवू? आदरणीय मुख्याध्यापिका मॅडमने संस्थेचा सर्व वृत्तांत सांगितला. त्याच्यात भर म्हणून आदरणीय परदेशी सरांनी भर घातली. त्याच्यात आणखी मौलिक सूचना भडके साहेबांनी केल्या. बाकीचे मंडळी बोलले, जामनेरची मंडळी बोलली. मी काय बोलू? माझ्यासाठी काही शिल्लक नाही, गाळणे काही नाही. मी एकच सांगतो नम्रपणे, मी या ठिकाणी जे उभा आहे ते संस्थेमुळे उभा आहे. मी संस्थेचा विद्यार्थी आहे, 5वी ते 10वी. कुठे होतो मी? शेंदुर्णीला. 5वी ते 10वी विद्यार्थी मित्रांनो, 5वी ते 10वी. 10 वर्षाचा असताना मी 5वीला शेंदुर्णीला गेलो. त्यावेळेला बापूसाहेब गजानराव गरुड भोकरे सर लोहाऱ्याला आले. कुठे आले? लोहाऱ्याला. आणि त्यावेळेला मी सुर्वे सर, आदरणीय मंडळी, मी खारीची बैलगाडी उपसत होतो. खारी आता दिसत नाही आपल्याला. खारीची बैलगाडी उपसत होतो आणि ही मंडळी सर्व वडिलांजवळ बसली होती. मी आईला विचारलं, दाढीवाले कोण आहे?
हे सुटबुटवाले कोण आहे? आई म्हणाल्या, हे तुला शिक्षणाला शेंदुर्णीला घेऊन जाण्यासाठी आलेले आहे. शेंदुर्णीला शिक्षणासाठी घेऊन आलेले. तिथे 3 जून 1956 या दिवशी मी बोर्डीमध्ये सदाबाई पन्नालाल वसतिगृह, जी साने बिल्डिंग आहे, त्या साने बिल्डिंगमध्ये जे शेंदुर्णीची मंडळी असेल माहीत असेल, साने बोर्डिंगमध्ये गेलो, तिचे शिक्षण घेतलं. आणि तळागाळातील जी मंडळी होती, जी मुलं होते, सर्व समाजातील त्या ठिकाणी माझे संगडी झाले. आणि ज्याला जडणघडण म्हणतो आपण, ती जडणघडण खरी जी झाली त्या बोर्डिंगमध्ये झाली, शेंदुर्णी गावात झाली, त्या पंचकृषीत झाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. 1000 पुस्तकं वाचण्यापेक्षा ते शेंदुर्णीचं दर्शन, त्या गल्लीबोळाचं दर्शन, मंदिरांचं दर्शन आणि पूर्ण परिसराचं दर्शन मला त्या ठिकाणी झालं. त्यामुळे मी घडलो. आणि शिक्षक असे मिळाले जे आपल्याला आज मिळालेले तसेच मला मिळाले. त्या शिक्षकांनी मला घडवलं. त्यांचा इतिहास वेगळेपणानं सांगेल. मागे 2-3 शिबिरं झाले आपल्या इथे, त्यावेळी मी बोललो. त्या शिक्षकांमुळे मी घडलो. आणि महत्त्वाची गोष्ट, शेंदुर्णी शिक्षण संस्थेची इतिहास सांगितला, पण पहिला वर्ग आदरणीय राजहंस सरांनी त्यांच्या घरात उघडला. समजून घ्या, जसं या ठिकाणी लोहाऱ्याला तीर्थस्वरूप आबासाहेबांनी आपल्या घरामध्ये पहिला वर्ग उघडला, तसं तिथे शेंदुर्णीला राजहंस सरांनी उघडला. आणि मी म्हणजे काय, माझ्यासारख्या अनेक पंचकृषीतले पवार सर होते मुख्याध्यापक. तिथे मराठी मुलांची शाळा होती, मुलींची शाळा होती. तिथे मी गेलो. तिथून नंतर गढीवर आलो. मला सांगताना आनंद होतो. परदेशी सर, त्यावेळेचे पहिले चेअरमन, दुसरे चेअरमन, तिसरे चेअरमन, हे पाहण्याचं भाग्य मला मिळालं. श्री किसन माधवराव अग्रवाल त्यांची ती गढी, श्री किसन माधवराव अग्रवाल त्यांची गढी, राजमल लक्ष्मीचंद शेठ हे चेअरमन, काका साने हे चेअरमन, आप्पासाहेब गरुड, तीर्थस्वरूप आप्पासाहेब गरुड हे चेअरमन. ही अशी मंडळी, मोठी दिग्गज मंडळी, त्यांचा त्याग संस्थेसाठी मला पाहायला मिळाला. नंतरचा पुढचा इतिहास जो 6 वर्षाचा आहे, तो सांगायला माझा जो शब्द खूप आहे, पण आपल्याला वेळ नाही. त्यामुळे मी आटप्त घेतो. बोर्डिंगमध्ये असताना 1956 बापूसाहेब झोपडी याला उभे राहिले. झोपडीची निशाणी होती त्यांची. मते कोणाला झोपडीला. तसं आम्ही त्यांच्या झेंडा घेऊन परिसरामध्ये फिरलो. त्याच्यामध्ये खूप सुर्वे सर आम्हाला असे अनुभव मिळाले की त्याचं वर्णन करता येत नाही. तिथून माझी जडणघडण झाली या संस्थेमध्ये. तिथे बापूसाहेब खरं म्हणजे कृषीरत्न बापूसाहेब, त्यांनी आपल्या शेतावर तळागाळातील शेतकऱ्यांसाठी, मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि परिसरासाठी की शेतकरी परंपरागत शेतीतून बाहेर कसा निघेल आणि अत्याधुनिक तंत्राने शेती कसा करेल, त्या ठिकाणी पहिली प्रयोगशाळा जी जिल्ह्यात नव्हती, पहिलं विद्यापीठ बापूसाहेबांनी त्या ठिकाणी उभं केलं. आणि ते शिकण्याचं भाग्य मला मिळालं. त्या ठिकाणी मी खूप वेचलं वर्कर होते तिथे. बापूसाहेबांनी त्या ठिकाणी द्राक्षाचे प्रयोग, मोसंबीचे प्रयोग, संत्रीचे प्रयोग, भाजीपाल्याचे प्रयोग, बियाण्याचे प्रयोग अनेक त्या ठिकाणी केले. ते मला पाहायला मिळाले. आणि भडके साहेब त्या पुण्यावर शेतीनिष्ठा असो, वसंतराव नाईक साहेब असो, कृषीभूषण असो, कृषीरत्न असो, देशाचे सर्वोच्च पुरस्कार असो, आणि इस्रायलला सुद्धा त्याच जडणघडीतून मला जायला मिळालं. तर या संस्थेचे इतके ऋण आहे माझ्यावर, अंगाची कातडी जरी काढून त्या संस्थेच्या चालकांना म्हणजे आप्पासाहेबांपासनं तर
संजय दादांपर्यंत घातली तरी ती कमी पडते. या ठिकाणी मला अध्यक्षस्थान दिलं. आपण सर्वांनी ऐकलं, खूप मोठा इतिहास आहे. 2-3 तास मी शेंदुर्णीबद्दल बोलू शकतो, वास्तवतेबद्दल बोलू. नमस्कार. बोलून घ्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जो की आपला संस्था वर्धापन दिन आणि त्याचबरोबर त्याला जोडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि ज्यांनी दान केलं आहे, आपल्याला बक्षीस दिलेले, त्यांचा सन्मान सत्कार सोहळा या एकत्रित कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आदरणीय कृषीभूषण विश्वासराव पाटील यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले व आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला शोभा ज्यांनी वाढवली असे सर्व मान्यवर, त्यामध्ये भडकेसाहेब, मंडोरदादा, दिगंबरदादा, परदेशी सर, माने सर, जाधव सर आणि इतर सर्व मान्यवर, त्याचबरोबर विविध संस्थांचे गावातील संचालक, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर गावातून आलेले ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, या सर्वांचं विद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो. आणि आपल्याला ज्यांनी सरळ हाताने मदत केली असे सर्व दाते, ज्यामध्ये जामनेरचे शिवाज्ञा एंटरप्राइजेसचे संचालक, त्याचसोबत गावातील इतर मंडळी, विविध बॅचेस ज्या होत्या त्यांनी आपल्याला काही साहित्य दिलं, कपडे दिलेत, या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे, त्यांचा गुणगौरव झाला, त्यांचं मी परत शब्दसुमनांनी अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. आणि तुम्हीसुद्धा हा कार्यक्रम शांतचित्ताने, तसं म्हणता येणार नाही, पण ऐकला, त्याबद्दल तुमचं कौतुक करतो. आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.